नाशिकमध्ये 36वी अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धेची भव्य सुरुवात मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम पंचवटी येथे 22 ते 25 जुलै 2025 या कालावधीत आयोजित 36व्या अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धेचे भव्य उद्घाटन लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या हस्ते पार पडले। उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर कानिटकर यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करत महिला खेळाडूंना विशेष प्रोत्साहन दिले। यावेळी त्यांनी राजस्थान आणि महाराष्ट्र संघातील महिला स्पर्धकांची संख्या उल्लेखनीय असल्याचं सांगून त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी होत्या। त्यांनी नाशिककरांना पुढील 3 दिवस या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अभिजित इचके, डाक निदेशक नवी मुंबई क्षेत्र यांनी केले। ॲडव्होकेट विशाल बलकवडे, अध्यक्ष नाशिक जिल्हा कुस्ती संघ यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांनी डाक कर्मचाऱ्यांनी कामासोबत खेळातही सहभाग घ्यावा, यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मत मांडले। कार्यक्रमात अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने आणि के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने वातावरण उत्साही झाले। यावेळी श्री विनायक मिश्रा, निदेशक डाक भवन यांची विशेष उपस्थिती लाभली होती। उपस्थित मान्यवरांचे आभार प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश्वरी रौंदळ यांनी केले। नमस्कार। आज नाशिक येथे 36वी अखिल भारतीय पोस्टल डाक प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे। पूर्ण देशातून अगदी 10 राज्यातून 110 पेक्षा जास्त कुस्तीगीर खेळाडू यामध्ये भाग घेत आहेत आणि त्यात उल्लेखनीय बाब अशी की मोठ्या प्रमाणात महिला खेळाडूही यात भाग घेत आहेत। येथे 4 दिवस या स्पर्धा आपल्या मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये नाशिकमध्ये होत आहेत। तर माझं सर्व नाशिककरांना आवाहन राहील की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या खेळाचा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।